नमस्कार, मी जगदीश मेहेंदळे. आपण आता मीटिंगला सुरुवात करूया. शेवटपर्यंत आवाज ऐकू येतोय माझा? ओके, थँक्यू. उपस्थित मान्यवर, गरजे मराठी टोरंटो विभागाचे सदस्य आणि मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. सोमवारी संध्याकाळी एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून सर्वांचे आभार. आजच्या मीटिंगचा अजेंडा सर्वांना मिळाला असेलच. ग्रुपवरती मी सगळ्यांना तो शेअर केलेला होता आणि इथे डिस्प्ले पण केलेला आहे. त्यास कोणीतरी अनुमोदन द्या. आय मीन एवढं मराठी आपल्याला सगळ्यांना ओके आहे ना? ओके. लीना सेकंड. थँक्यू. सर्वप्रथम मी श्री आनंद गानू सरांचा परिचय करीत आहे. सरांचा जन्म चिपळूण येथे झाला. बालपण विलेपार्ले, शिक्षण पार्ले विद्यालय आणि उच्च शिक्षण फार्मसी क्षेत्रामध्ये मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये झालं. शिक्षण झाल्यावर वयाच्या 22व्या वर्षी त्यांनी प्रोफेशनल आयुष्याची सुरुवात साऊथ आफ्रिकेतून केली. काही वर्ष आफ्रिकेत नोकरी केल्यानंतर ते भारतात परत येऊन त्यांची पत्नी सुनीता गानू, ज्या सुद्धा फार्मासिस्ट आहेत, त्यांच्या सहकार्याने 2 औषधी कंपन्या त्यांनी चालू केल्या. व्यवसायामध्ये समाधान वाटेल असं यश 20 वर्षाच्या मेहनतीच्या नंतर निश्चितच मिळालं होतं. दोन्ही मुले उच्च शिक्षणानंतर परदेशी स्थायिक झाली. त्यांच्यामुळे त्यांनी असा विचार केला की आता ज्याची आपल्याला खरी आवड आहे अशा समाज कार्याकडे आपण जास्त लक्ष द्यावे. 2005 मध्ये दोन्ही फॅक्टरी बंद केल्यानंतर त्यांनी इंडियन कॅन्सर सोसायटी बरोबर काही वर्ष काम केले. 2014 मध्ये त्यांनी अमेरिकेला स्थलांतर केले. त्याचवेळी वाचनामध्ये डॉक्टर दिनेश केसकर यांच्याविषयी माहिती आली होती आणि आपल्यातला अमळनेर सारख्या छोट्याशा गावातला माणूस बोईंग सारख्या कंपनीचा जागतिक व्हाईस प्रेसिडेंट होतो आणि त्याच्याविषयी आपल्याला माहिती नाही याची त्यांना थोडीशी खंत वाटली. भारताच्या बाहेर जाऊन मोठ्या झालेल्या मराठी माणसांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी गरजे मराठी ग्लोबल ही नॉन प्रॉफिट संस्था स्थापन केली. आज ही संस्था भारत आणि अमेरिका दोन्ही ठिकाणी नॉन प्रॉफिट म्हणून रजिस्टर्ड आहे. मी हर्षल गुंडे यांना विनंती करतो की त्यांनी शाल देऊन सरांचे स्वागत करा. आता आपले दुसरे उपस्थित मान्यवर श्री अभिजित ठोसर आणि सौ रिया ठोसर. 4 वर्षापेक्षा जास्त काळापासून अभिजित गरजे मराठीचे सदस्य आहेत. 2023 GMG एक्सलन्स समिट मध्ये स्टार्टअप इन्क्युबेटर चालू करण्यात त्यांचे योगदान होते. GMG स्टार्टअप फाउंडर्सना सल्ला देणे, महाराष्ट्रातील इंटरनॅशनल स्टुडंट्सना मेंटरिंग करणे, त्याचबरोबर काही GMG स्टार्टअपमध्ये त्यांनी गुंतवणूक देखील केली आहे. ते डिझाईन थिंकिंग आणि डिझाईन एक्सपर्ट असून ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसच्या ग्लोबल R&D टीमचे प्रमुख आहेत. मूळचे मुंबईचे असून आता सॅन फ्रान्सिस्को बे एरियामध्ये
त्यांची पत्नी रिया व मुलगी अबोली यांच्याबरोबर ते राहतात. मी मिलिंद सहस्त्रबुद्धे यांना विनंती करतो की त्यांनी शाल देऊन अभिजित सरांचे स्वागत करावे. सौ रिया कोसर या प्रॉडक्ट डिझाईन एक्सपर्ट असून त्यांना 20 वर्षापेक्षा जास्त विविध इंडस्ट्रीज मधला जागतिक अनुभव आहे. त्या SAP कस्टमर एक्सपिरियन्ससाठी इन्क्युबेशन आणि इनोव्हेशन डिझाईन इनिशिएटिव्हचे नेतृत्व करतात. हायस्कूल स्टुडंट्सना मार्गदर्शन करणे व त्यांच्या समस्या सोडवणे ही रिया मॅडमचा आवडीचा विषय आहे. सेवा NPOच्या डिझाईन टू लीड कार्यक्रमामध्ये त्या कार्यरत होत्या. ज्यायोगे 300हून अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी लीडरशिप, कोलॅबोरेशन, क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे मार्गदर्शन केले. सध्या त्या जूनमध्ये होणारे BMM 2024 कन्व्हेन्शन आणि जुलैमध्ये होणाऱ्या NAFA मराठी फिल्म फेस्टिवलच्या मार्केटिंग एफर्ट्स टीम्स लीड करीत आहेत. या मॅडम गरजे मराठीच्या 3 वर्षापासून सदस्य आहेत. मी श्रुती सकपाळ यांना विनंती करतो की त्यांनी शाल देऊन रिया मॅडम यांचं स्वागत करावे. गरजे मराठी टोरंटो विभागाची स्थापना तशी काही वर्षापूर्वी झाली, पण बराच काळ इथे पुढे आहे हे काय सॉरी हे सगळे आपल्याला माहिती आहे ट्रॅफिक वगैरे प्रॉब्लेममुळे थोडंसं. गरजे मराठी टोरंटो विभागाची स्थापना काही वर्षापूर्वी झाली, पण बराच काळ आपण सुप्तावस्थेत होतो आणि आता त्याला चालना मिळत आहे. केवळ 7-8 सदस्यांनी सुरुवात करून आज आपल्या गरजे मराठी टोरंटो चॅप्टरच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मोर दॅन 95 रजिस्टर्ड मेंबर्स आहेत. सरांकडून काही मुद्द्यांवर आम्हाला मार्गदर्शन अपेक्षित आहे, जसे की membership development, membership target, membership criteria, controls in place, and monitoring of the membership. हे सगळं मी मराठीत केलं तर कदाचित ते कळायला प्रॉब्लेम म्हणून काही गोष्टी मी इंग्लिशमध्ये ठेवले. म्हणजे तर सर नेहमी महाराष्ट्रात शासनाच्या बिल्डिंगमध्ये जातात, त्यातला एक चांगला किस्सा मला माहिती आहे. तिथे त्या एलिव्हेटर मध्ये लिहिलंय, आपत्कालीन समयी वाहकाची लाल फळ दाबावी. ते समजेपर्यंत मी काही गोष्टी काही गोष्टी इंग्लिश मध्ये ठेवते. सो मेंबरशिप डेव्हलपमेंट, टार्गेट, क्रायटेरिया, कंट्रोल्स इन प्लेस, मॉनिटरिंग ऑफ इट, and what are the duties, limitations, responsibilities, expectations from the members. Right now, most of the new members who are joined, they are members of the WhatsApp group, but they are not on the Gazze Marathi global site and the registered members. हे ट्रान्झिशन कसा केलं त्याच्याबद्दल काही माहिती. त्यानंतर टोरंटो चॅप्टरचं ऍक्टिव्हिटी आजपासून आपण सुद्धा चालू करतोय आणि चांगली व्यक्ती घेईल अशी आम्हाला सगळ्यांची अपेक्षा आहे. पण आम्हाला जर का बाकीचे चॅप्टर्स आहेत त्यांनी 0 पासून कसं चालू केलं आणि त्यांना काय काय अडचणी आल्या आणि त्यांनी कशा सॉल्व्ह केल्या त्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन मिळालं. इव्हन दुसऱ्या कुठल्याही चॅप्टर बरोबर आमची मीटिंग सुद्धा जर का करता आली तर त्याच्यामुळे आम्हाला त्याचं मार्गदर्शन होऊ शकते. त्याच्यानंतर ऑर्गनायझेशन ऑफ द टोरंटो चॅप्टर.
कमिटी स्ट्रक्चर मला माहिती आपल्या बोलण्यामध्ये की देर इज नो कमिटी स्ट्रक्चर असतं, पण तरी काही रन करायचं. जसं आता आपण ही मीटिंग केली आहे तर आम्ही एक 4 जणांची वर्किंग कमिटी केली आणि प्रत्येकाने कामं वाटून घेतली आणि देन ओनली इट वॉज पॉसिबल असं. तर त्या दृष्टीने कसं काय पुढे जाऊन आपण करू शकतो ते. आणि आजची ही पहिली मीटिंग आहे जी आपल्या सगळ्यांच्या कॉन्ट्रीब्युशन बरोबर गरजे मराठी ग्लोबल कडनं काइंड ऑफ स्पॉन्सर्ड आहे. त्यामुळे आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात बाकी सगळ्या गोष्टी किंवा फुल कोर्स डिनर हे ते वगैरे करू शकतो. पण पुढच्या सगळ्या मीटिंग आपल्याला करायच्या. तर त्या दृष्टीने समजा स्पॉन्सरशिप वगैरे घ्यायची असेल तर ते अलाउड आहे किंवा नाही आहे किंवा काय जे काय असेल त्या. ह्या मीटिंगसाठी आम्ही एक वर्किंग कमिटी केली होती आणि आमच्या डिस्कशनमध्ये काही इनिशिएटिव्ह आम्ही आयडेंटिफाय केले. त्याबद्दल पण आपण सांगितलं की योग्य आहेत नाही आहेत किंवा त्याला ऑलरेडी काही आहेत ते सपोर्टिंग कसे होऊ शकतील वगैरे new business mentoring, newcomers to Canada help, new students help, or cultivating entrepreneurial mindset. अशा काही गोष्टी आम्ही आयडेंटिफाय केल्या. आपल्या डिस्कशन मधनं अजून नवीन गोष्टी येतील त्या आपण कशा इन्कॉर्पोरेट करता येतील ते आपण करणार. अशा सगळ्या वरती आपण आम्हाला मार्गदर्शन करावं अशी अपेक्षा आहे. मी सरांना विनंती करतो की त्यांनी सूत्र हाती घ्यावी. नमस्कार. माझं नाव आनंद. कर्जे मराठी या संस्थेचं म्हणजे काय म्हणतात ते देवाची इच्छा किंवा चालविसी हाती धरून या असं होऊन ते माझ्यातनं घडलं गेलं. जे आयुष्यभर समाजसेवेला वाहिलेले लोक असतात देशासाठी करत असतात तसं खरं माझी लाईफस्टाईल नव्हती. पण हे हातात आलं जसं त्यांनी सांगितलं की आपले डॉक्टर दिनेश केसकरांचं वाचनात आल्यानंतर कळलं की दिस इज समथिंग दॅट वी ऑल कॅन डू टुगेदर. आपल्याकडे एवढा मोठा टॅलेंट आहे, एवढ्या मोठ्या सक्सेस स्टोरीज आहेत, आपण एकत्र येऊन आपल्या देशासाठी आपल्या कम्युनिटीसाठी काहीतरी करू शकतो. ह्यासाठी म्हणून ही संस्था बनली. आज आपल्या संस्थेचे 15,000हून जास्त मेंबर्स आहेत. डायरेक्टली कनेक्टेड लोक आहेत. 25 देशामध्ये आपला स्थान आहे आणि मराठी हाय अचिव्हर्स एकत्र करणं इज नॉट डिफिकल्ट ॲट ऑल. कारण काय तुम्ही जर पाहिलं आणि तुम्ही ऍक्च्युली हे नेहमी सांगतो सगळ्यांना की जर तुम्ही विषय सांगा आणि जागा सांगा त्या जागी त्या विषयातला मराठी एक्सपर्ट माणूस मी तुम्हाला देऊ शकेल. असं आता आपली खरी जगात परिस्थिती आहे. वी आर अतिशय ऍडव्हान्स्ड अशा स्टेजमध्ये आपण सगळे आहोत. आपली कम्युनिटी नॉलेज, एंटरप्रेनरशिप, एज्युकेशन मध्ये इतर कम्युनिटीला पाठी टाकू शकेल एवढी आहे. एकच गोष्ट थोडीफार कमी होती की जी म्हणजे वी वर नॉट युनायटेड ऑन दोज फ्रंट्स. सो ते आपण सगळ्यांनी मिळून करायचं आहे. यांनी जे जगदीशजीने सांगितलं की मार्गदर्शन करायचं, ऍक्च्युली आपण सगळे एकत्र एकमेकांपासून शिकायचं आहे. नॉट दॅट की ज्यांनी कॅलिफोर्नियामध्ये काही संस्था चालवली त्याला सगळं शून्य चुका, झिरो एरर वाला गोष्टी तो करतोय किंवा तुम्ही नवीन करता म्हणजे तुमच्यातनं काही मोठ्या चुका होतील असंही नाही. सो आपण सगळ्यांनी एकमेकांच्या अनुभवातनं कसं करता येईल ज्याद्वारे आपल्याला आपली ही जी कम्युनिटी आहे ती खूप स्ट्रॉंग करता येईल. आपण आपली स्वतःची प्रगती करत असताना देशाची प्रगती, कम्युनिटीची प्रगती कशी करू. सो प्रत्येकाचा आमच्या प्रत्येक मेंबरचा मेन हेतू असा आहे की स्वतःची प्रगती करायची. कारण काय इन नॉर्मल लाईफ जेव्हा तुम्हाला जबाबदारी असतात की घर चालवायचं आहे, प्रोफेशनल कमिटमेंट्स आहेत, तेव्हा तुम्ही समाजसेवेला वाहून नाही घेऊ शकत. सो आपण स्वतःची प्रगती करूया पण किपिंग इन माइंड की वी आर अ कम्युनिटी आणि आपण एकत्र काम करूया. आता आम्ही जी संस्था कर्जे मराठी चालते त्याच्यामध्ये 2-3 बेसिक प्रिन्सिपल आम्ही जे आहे त्या कर्जे मराठीमध्ये आम्ही कुठल्याही गोष्टीची मेंबरशिप फी घेत नाही. आम्ही कुठलीही पोझिशन नाहीये आणि इलेक्शन नाही. आता पोझिशन आणि इलेक्शन नसताना तुम्ही संस्था कशी चालवायची.
सो एखादा इनिशिएटिव्ह, कारण का आपण सगळे इनिशिएटिव्ह बेस्ड काम करतो. सो एखादा इनिशिएटिव्ह समजा अभिषने सांगितलं की मी डिझाईन थिंकिंग मध्ये आपल्या मुलांना गाईड किंवा एखादा एंटरप्रेनर असेल तर मी स्टार्टअप सिस्टीम विल शिकवा. सो देन दॅट बिकम्स दॅट पर्सन्स बेबी. तो त्याची पूर्ण जबाबदारी घेतो, त्यासाठी तो टीम बिल्ड करतो आणि त्याच्या पाठी अख्खी घरचे मराठी पाठी उभी राहते. सो सेम वे तुम्ही तुमची कॅनडामध्ये टोरंटोमध्ये कशी संस्था चालवायची याचा निर्णय पूर्णपणे तुमचा राहील. पूर्णपणे तुमचा राहील. इट हॅज टू बी नॉन पॉलिटिकल. इट हॅज टू बी, म्हणजे जसं आपण म्हणतो की ते भेदाभात नाहीये असं जर आपण ठेवलं तर तुम्ही जे कराल, तुम्ही जे निर्णय घ्याल त्याला गरजे मराठीची मेन संस्था सपोर्ट करेल. आपल्या म्हणजे न्यूझीलंडमध्ये ऑकलंडमध्ये असेल किंवा मेलबर्नमध्ये असेल तिथे आपण नॉन प्रॉफिट म्हणून रजिस्टर्ड आहोत. पण आम्ही बिकॉज वी डू नॉट कलेक्ट फंड्स, त्यामुळे ज्या ठिकाणी कंपनी रजिस्टर करणं ह्याला चिकार पैसा लागतो अशा ठिकाणी आतापर्यंत रजिस्टर करत. गेल्या म्हणजे पहिली 4-5 वर्ष अगदी लिमिटेड फंड्स असलेली संस्था होती. कारण काय हे कन्सेप्ट लोकांना कळत नव्हतं की कॅन वी मराठी पीपल कम टुगेदर अँड डू दिस थिंग्स. म्हणजे प्रत्येक जण संशयाने पाहायचा की दिस कांट बी डन. तरी कारण काय आपण कल्चरल सोशल एंटरटेनमेंट एकत्र येतो, which has got its own value, which is of course equally important. We don't deny that, but that is really easier path. कारण काय एक नाटक अरेंज केलं, मजा केली, संध्याकाळी घरी गेली, यू आर आउट. नाही असं नाही. पण इथे आपण जे करतो ते आपण सस्टेनेबल लॉंग टर्म कसं करता येईल, त्याच्यातनं खरोखर व्हॅल्यू कशी क्रिएट करता येईल यासाठी आपण करतो. सो सुरुवातीला लोकांनी हे उचलत नव्हतं. सो ती जी 4-5 वर्ष होती ती थोड्याफार प्रमाणात माझ्या पैशाने, थोड्याफार प्रमाणात अगदी क्लोज जे लोक होते त्यांच्या सपोर्टने. पण 2022 साली सगळे लोक सॉर्ट ऑफ माझ्याकडे कंप्लेंट करायला लागले की गानू तू कोणाकडनं पैसे घेत नाहीयेस. कारण काय ऍक्च्युली ज्यांना माझी ईमेल आली असेल त्यांना कळलं. त्याच्यात मी इट इज अ सिग्नेट इन माय सिग्नेचर की वी विल नॉट चार्ज फॉर एनिथिंग. सगळ्या गरजेमुळे सर्व्हिसेस फुकट असतील आणि आम्ही मेंबरशिप फी घेणार. तर तू पैसेही घेत नाहीयेस आणि कामही करत नाहीस. कारण काय म्हणजे ह्याने जरी सांगितलं की कंपन्या बंद केल्या आणि खूप सक्सेसफुल होतो, पण फायनान्शियल लिमिटेशन्स तर असतात. आय एम न्यू टू दिस पार्ट ऑफ द वर्ल्ड. 8च वर्ष झालेत मला. आय डोंट अर्न इन डॉलर. तो रुपयातनं पैसे करून इथे नाही खर्च करत आहे. सो तेव्हा आमचा जो ग्रुप झाला त्याने सांगितलं की लेट अस देन कम टुगेदर. आता आपण जर म्हणतोय की फंड रेझिंग किंवा ह्याच्याकडे आपण जायचं नसेल तर मग आपण कसे पैसे करायचे. क्लोज सर्किट मध्ये 50-60 लोकांनी म्हटलं वी विल गिव्ह. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की 100-100, $50-50 मी घेणार नाही. सबस्टॅन्शियल अमाऊंट द्यायची असेल तर आम्ही घेऊ. गरजे मराठी नॉन प्रॉफिट आहे. यू कॅन गेट टॅक्स बेनिफिट ऑल्सो. लिटरली 15 ते 20 दिवसामध्ये गरजे मराठी अकाउंटमध्ये $50,000. सो म्हणजे बेसिक ज्यांना कन्सेप्ट कळलंय त्या लोकांना आपली व्हॅल्यू कळली. सो $50,000 इज नॉट अ स्मॉल अमाऊंट. आता त्यानंतर आपण बिकॉज देन वी आर फायनान्शियल स्ट्रेंथ, आपण गेल्या वर्षी गरजे मराठी एक्सेलन्स समिट हा उपक्रम केला. तेव्हा सुद्धा लोकांचा आउटलुक असाच होता की नॉन एंटरटेनमेंट आणि केवळ नॉलेज शेअरिंगसाठी कुठलाही काय म्हणतात ते स्टार नाहीये, कुठलाही मोठा सिंगर नाहीये आणि हाऊ विल यू गेट पीपल टुगेदर. गेल्या ते श्रुती संस्था आणि प्रताप आले होते. देवर देर समोर आपल्या इथे नाही जास्त, पण जे लोक 550 लोक 2 दिवस तिथे त्यांनी जे एकत्र राहिलं होतं, so much immense value was created. 1-2 छोट्याशा गोष्टी सांगायच्या जर म्हटलं तर few people got jobs there. काही जणांनी पार्टनरशिप केली, काही जणांनी लोकांच्या बोर्डावरती पोझिशन घेतली. दॅट हॅपन्ड देअर. बेस्ट स्टोरी वॉज दॅट एक सॅन फ्रान्सिस्कोचा, एक न्यू जर्सीचा आणि एक मेलबर्नचा बायोकेमिस्ट्री बायोटेक्नॉलॉजी मध्ये 3 PhDs एकत्र झाले. दे मेट फर्स्ट टाइम देअर आणि आज त्यांनी पुण्यामध्ये रिसर्च लॅब स्थापित. दिस वुडंट हॅपन इफ दे वर नॉट टू कम फॉर गरजे. सो अशी व्हॅल्यू आपण एकमेकांशी कनेक्ट करू शकतो. सो तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन जे तुम्हाला योग्य वाटेल विदिन अवर फ्रेमवर्क. तर आम्ही म्हणजे गरजे मराठी इंटरव्ह्यू नाही करत. यू डू दिस. तुम्ही जर ठरवलं की तुम्ही प्रत्येकाकडनं $10 घ्यायचे टू रन द शो, आम्ही नाही म्हणणार. पण आपली
बेसिक गोष्ट आहे. म्हणजे आता आम्ही सबमिट करतोय तर काल न्यू जर्सीला आता आपण एक सबमिट करतोय. वी आर एक्सपेक्टिंग 1500 पीपल्स अ ह्यूज टास्क. सो एक जण भेटायला आला होता. तर आनंद आय कॅन ब्रिंग नंबर ऑफ स्टॉल्स. म्हटलं कुठले स्टॉल्स आहेत? साडीचा ब्लाउज इट इज अ स्टॉल मानणे. सो दॅट बेसिक थिंग इफ वी मेंटेन our basic principles, four principles त्याच्यावरती आपण काम करतो. नेटवर्किंग, mentoring, giving back to society and celebrating success of fellow Marathi. ह्या सगळ्यामध्ये मला celebrating success of fellow Marathi हे फार महत्त्वाचं वाटतं. कारण का आपण आपल्या माणसाचं कौतुक करणं याच्यामध्ये त्याला उत्साह मिळतो, त्याला प्रोत्साहन मिळतं आणि आपण एक खुश म्हणजे जी माशेलकरांनी मला सांगितलं ऍक्च्युली माशेलकरांचा विचार करून सांगतो. डॉक्टर रघुनाथ माशेलकर पद्मविभूषण ह्या माणसांनी पहिल्या दिवसापासून आपल्या आशीर्वादाचा हात म्हणजे ऍब्सोल्युटली अनरिलेटेड अशा जपानमध्ये वगैरे ते गेलेले असतात. कुठला तरी दुसरा सायंटिफिक तिथे सुद्धा ही स्पीक्स अबाउट दर्जे मराठी अँड व्हॉट वी आर. सो म्हणजे एवढ्या मोठ्या माणसाचं जर आपल्याला व्हॅलिडेशन आणि सपोर्ट आहे वी मस्ट बी डुइंग समथिंग राईट. समथिंग राईट. सो आता तुम्ही जे मुद्दे सांगितले त्या मुद्द्यांवरती मी हे सांगतो. मेंबरशिप डेव्हलपमेंट टार्गेट क्रायटेरिया हे जे तुम्ही म्हणतात. सो मेंबरशिप डेव्हलपमेंट आम्ही कुठे लॅक होतोय वेअर दर्जे मराठी लॅक्स काय आम्ही प्रमोशन स्वतःच प्रॉपरली करू शकत नाही. पण म्हणजे कसं झालं की पहिल्यांदा जे मार्केटिंग एफर्ट्स ते जे करायला लागतात व्हेन यू हॅव अ प्रॉडक्ट और अ कमोडिटी टू सेल की जी लोकांना तुम्ही दाखवू शकता की आय एम सेलिंग XYZ आणि म्हणून ते लोक ऐकतात. तसं आपल्याकडे काही नव्हतं. पण आता गेल्या काही वर्षात असं झालंय की अत्यंत सुंदर असे उपक्रम लोकांनी आपल्याकडून चालू केले. somebody comes to me आणि ते सांगतात की मी AI मध्ये वर्कशॉप घेतो. आता त्यांनी तो AI मध्ये ऑक्सफोर्ड मध्ये शिकवत असतो किंवा AI मध्ये तो ही फेअरली वेल रिकॉग्नाइज्ड पर्सन त्याला आपण आपला प्लॅटफॉर्म देतो. सो तसे तुम्ही जे निरनिराळे उपक्रम चालू करा. वन्स यू स्टार्ट दॅट टू मेंटर or to give value to our students, our entrepreneurs. आणि नेहमी एक entrepreneurs is not the only thing what Darje Marathi is working for. Entrepreneurship आपल्या करिअर मध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी सुद्धा आपण एकमेकांना मदत करतो. आता आम्ही एक प्रोग्राम which will announce during the summit की how to be VP. म्हणजे तुमच्याच करिअर मध्ये तुम्ही 2 स्टेप पुढे कसे जाऊ. हाऊ VP हे सिम्बॉलिक स्ट्रक्चर झालं. पण आज तू आहेस त्याच्यावर 2 स्टेप पुढे जाण्यासाठी तू काय करू शकशील. त्यासाठी जे लोक ही लॅडर चढलेत असे लोक एकत्र येऊन तयार होऊन म्हणजे आपल्याकडे माणसं म्हणजे असे आहेत की फेसबुकचा अख्खा डाटा सायन्स कंट्रोल करतो तो माणूस आपल्याला. गुगल मध्ये त्याचे सप्लाय चेन कंट्रोल करतो तो माणूस आपल्याला. मायक्रोसॉफ्ट मध्ये वासू जगताप नावाच्या बाई आहेत की जी मायक्रोसॉफ्टची सगळी इंटायर सिक्युरिटी पाहते. सो असे आपल्याकडे अमेझिंग लोक आहेत किंवा फॉर दॅट मॅटर सायबर सिक्युरिटी मधला आपला उपेंद्र मार्डीकर ही लोकांशी भेटायला पीपल पे मनी यु नो. एक सुधीर कदम म्हणून आपल्याकडे स्टार्टअप मध्ये मेंटरिंग करणार आहे की जो माणूस त्याच्या लेक्चरला लोक हजारांचं तिकीट घेऊन स्टॅम्पला. सो ही स्पेंड्स हिज अवर्स टुगेदर. आमचे जर उपक्रम पाहिले विच आय कॅन टॉक अबाउट दॅट आय कॅन गिव्ह यू द लीड. आम्ही विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस टू कॉर्पोरेट हा एक उपक्रम करतो. आम्ही एक महाराष्ट्र AI माई म्हणून एक त्यांनी प्रोग्राम केला. त्याच्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना निरनिराळे चॅलेंजेस देतो. त्याच्या एंडला वी आर गोइंग टू गिव्ह देम प्राइजेस. सो तिथे विद्यार्थी डेव्हलप होतात. तर एक यंग एंटरप्रेन्योर्स म्हणून मिलिंद कानेटकर आणि सुचिता पवार ह्या दोघांनी एक प्रोग्राम चालू केला. तिथे आपण आपल्या विद्यार्थ्यांना रिअल लाईफ प्रॉब्लेम मध्ये त्यांना they have to identify problem, they have to identify and we help them to get solution, we help to get new technology behind. आणि from there the entrepreneurs are born. आमचा स्टार्टअप मेंटरिंगचे आतापर्यंत आम्ही 5 कोहर्ट केले. 16 आठवड्याचे आम्ही स्टार्टअप आणि महाराष्ट्रातून खूप ऍप्लिकेशन येतात. त्यातनं आम्ही सिलेक्ट करतो. आझादीचा अमृत महोत्सव म्हणून आम्ही एकदाच फक्त फार मोठा केला होता की जेव्हा आम्ही 75 स्टार्टअप आझादीचा अमृत महोत्सवला मॅच करायला घेतले होते. पण अदरवाईज 16 ते 20 स्टार्टअप्स आम्ही मेंटर करतो. वी टेक देम फ्रॉम आयडिया लेवल टू इन्व्हेस्टमेंट लेवल. गेल्या 2-2.5 वर्षामध्ये गर्जे मराठीच्या थ्रू आम्ही 28 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट त्या मुलांना मिळवून दिली. विच वुड हॅव गिव्हन गर्जे मराठी 3%
जस्ट 3% which is the industry norm. पण आमच्या ग्रुपमधलेच सगळे लोक म्हणतात की लेट देम ग्रो. आय मीन ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट दिस इज रिअली सरप्रायझिंग. गेल्या भाऊ इन्स्टिट्यूट म्हणून एक पुण्याला आहे, तिथे आम्ही एक आमचा डेमो डे घेतला होता. तिथे पहिल्या 5 स्टार्टअपला गरजे मराठीने 1-1 लाख रुपये. We gave them funding. On the top of that, we give them money. So what we want to do is we want to encourage our youths. आपलं नॉलेज आपल्या युथशी शेअर करायचं. तुमचे जे भारतातून स्टुडंट्स येतात ते स्टुडंट्सना म्हणजे कॅनडा अँड USA इज द सेम फेज. आपली मुलं बाय नेचर वी आर सिन्सिअर. आपण अभ्यासाला येतो, अभ्यास करतो, पण जे मार्केटिंग स्टेटस जे आहे ते आपल्याकडे नसतं. आपण नेटवर्क बिल्ड करत नाही. आपण मग लास्ट मोमेंटला काय राहतं, मला इंटर्नशिप पाहिजे, मला नोकरी पाहिजे, नाही तर माझा व्हिसा म्हणजे आय हॅव टू गो बॅक. सो आम्ही आता असा उपक्रम केला की वेन दे लँड हिअर त्या दिवसापासून आम्ही त्यांचा हात नेक्स्ट 1.5 year यू बी विथ अस. आत्ता ही जी आत्ताचा हा जी टाइम ऑफ द इयर आहे त्याच्यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप हवी असते. सो आम्ही ज्यांचे स्वतःच्या कंपनी आहेत असा एक चांगला सबस्टॅन्शियली मोठा ग्रुप आमचा आहे की जे त्यांना सांगितलं की ज्याला इंटर्नशिप पाहिजे त्याला इंटर्नशिप ताबडतोब द्यायची. त्याच्या रेझ्युमेवरती येतं, त्याला अनुभव मिळतो. सुरुवातीला वेदर यू कॅन अफोर्ड टू पे हिम और नॉट टू पे विथ द डिफरन्स टू यू कॅन गिव्ह अनपेड इंटर्नशिप. त्याला सुद्धा पुन्हा तयार असतात. इफ दे ब्रिंग व्हॅल्यू, इफ यू थिंक दॅट दे आर वर्किंग सिन्सिअरली, then you start giving them stipend and you can have म्हणजे हेच गोष्ट तुम्ही इथे करू शकता. आणि कॅनडामध्ये काम कसं करायचं किंवा कॅनडामध्ये कुठल्या गोष्टी आपल्याला करता येतील असं कदाचित मला आणि अभिजितला माहिती नसेल. दॅट्स नॉट वी वांट टू लर्न. पण जे तुम्ही कराल त्यासाठी अख्खी जगातली गरजे मराठीची संस्था तुमच्या पाठी आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. इफ यू नीड एक्सपर्ट, मी आता यांच्या संस्थेविषयी बोलत होतो ज्यांनी आपल्याला थँक्स फॉर दॅट आता ही जागा दिली. म्हणजे मगाशी त्यांनी सांगितलं की गरजे मराठी सगळा खर्च करतेय, त्याला मेन कारण असं की मला जागेचा खर्च नाहीये म्हणून मी बाकीचा खर्च तर त्यांच्या विद्यार्थ्यांना जर सपोज कोणी मेंटर्स हवे असतील, कुठल्या टेक्नॉलॉजीमध्ये शिकायचं असेल तर वी विल बी देअर. आम्ही आता महाराष्ट्रामध्ये मी आणि माझा जिल्हा नावाचा एक उपक्रम चालू आहे. त्याच्यामध्ये आमचा मेन हेतू असा आहे की आपण जगभरची माणसं डिस्ट्रिक्ट वाईज आपण एकत्र जर होऊ शकतो तर प्रत्येकाला आपला जिथे जन्म झालाय त्या ठिकाणी काम करायची इच्छा खूप असते. तर इमॅजिन अ केस की आता आमचं सातारा, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, थोडंफार जळगाव याच्या ठिकाणी आमचा हा ग्रुप खूप चांगला झाला. पण वी वॉन्ट टू एक्सटेंड इट अक्रॉस महाराष्ट्र. सो तुमच्या पर्टिक्युलर डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला काय गरज आहे हे तुम्हालाच माहिती असते. त्या इन्स्टिट्यूशन कुठल्या चांगले आहेत, तिथे एंटरप्रेनर्स कुठले चांगले आहेत, तिथे कुठले खरोखर सोशल वर्कर्स आहेत की तिथे आपल्याला गरज आपण त्यांना मदत करू शकतो. हे तुम्ही जर आयडेंटिफाय केलं आणि जर तसा एक ग्रुप बनला ग्लोबली तर त्याला बाकीचे गरजे मराठीचे लोक तिकडे काम करू शकतात. सो त्या एका उपक्रमामध्ये आपण सगळ्यांनी भाग घ्यावा. आपापल्या डिस्ट्रिक्ट वाईज म्हणजे आहेतच वेबसाईटवरती आहेत ते, तिथे तुम्ही जॉईन होऊन करू शकता. सो दिस इज व्हॉट यू कॅन डू टुगेदर. आणि करेक्ट आता जे तुमचे व्हॉट्सअप मध्ये आहे ऑल विल बी शिफ्टेड टू गरजे मराठी वेबसाईट. देयर इज नो प्रॉब्लेम. आम्ही सगळ्यांना सांगतो की ऑफकोर्स काय ते GDPR त्याच्यामध्ये पडू नये एवढी सगळी माहिती तुम्ही आमच्याबरोबर शेअर केली तर आम्ही ती वेबसाईटवरती व्हॉट इज अवेलेबल ऑन ओपन सोर्स ती जर तुम्ही माहिती दिली तर आपण वेबसाईटवरती टाकू. वेबसाईटवरती वाईड सर्च करता येतो. सो लोक तुमच्या एक्सपर्टीज प्रमाणे तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. सो आता तुमचे जे येतील ते आपण सगळ्यांना वेबसाईटवरती घेऊ आणि वी मस्ट ग्रो दिस कारण काय द स्ट्रेंथ इज इन नंबर्स. 4 जण आले तर किती नॉलेज शेअर करणार, 400 जण आले तर देयर विल बी टू मेनी थिंग्स व्हिच वी कॅन शेअर विथ इच अदर. सो हाऊ टू ग्रो दिस नंबर इज युअर दिस म्हणजे लोकांना एक गरजे मराठी ग्लोबल हे म्हटल्यावरती लोकांचा पहिल्यांदा असं त्यांना वाटतं की दिस मस्ट बी अनदर मंडळ, दिस मस्ट बी अनदर कल्चरल सोसायटी. सो वी हॅव टू टेल पीपल दॅट वी आर with due respect to Mandals, with due respect to those people, but we are not that. आपण entrepreneurship, innovation याच्यावरती आपण एकत्र येतोय आणि ते लोकांपर्यंत पोहोचवलं
म्हणजे आता माझा जो इतक्या वर्षाचा अनुभव आहे की ज्या माणसाने गरजे मराठीची वेबसाईट पाहिली तो माणूस आपल्यावर जोडला पण ते पाहायला लावणं की व्हॉट वी डू हे लोकांना सांगणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. नंतर कमिटी बनवायची की नाही बनवायची इज अगेन युअर पण माझा जो अनुभव आहे किंवा मला जे वाटतं की इव्हेंट बेस्ड किंवा इनिशिएटिव्ह बेस्ड जर तुम्ही गोष्टी केल्या rather than somebody getting a position which he or she holds for next 2 years, then you will go again to that spiral or that vicious circle wherein rules व्हायला लागतील थोडी पोझिशनला किंमत यायला लागेल. त्यापेक्षा आपण सगळे म्हणजे आता न्यूझीलंडला गेलो होतो तिथे काही असं टेबल वगैरे बनवलं होतं ते मी त्यांना सांगितलं की वी आर ऑल ऑन द सेम लेवल आणि सेम लेवलवरती काम केलं तर इट वुड बी नाईस. स्टील इट इज युअर कॉल बट आय एम व्हेरी पॉझिटिव्ह की जर आपण पोझिशन्स क्रिएट केले तर त्या पोझिशन्स मी क्रिएट करतो. प्रत्येकाने इनिशिएटिव्ह वाईज किंवा एखाद्या उपक्रमावर आज तुम्ही लीड घेतला म्हणून हे झालं. एखाद्या माणसाने स्टार्टअप मेंटरिंग प्रोग्राम घेतला तर ही ऑर शी विल टेक लीड आणि त्याच्यात ही ऑर शी रन बाकीचे सगळं लोक त्यांच्या पाठी राहतात. दॅट इज माय सजेशन आणि आय थिंक आय हॅव कवर्ड मोस्ट ऑफ द थिंग्स. आता दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी जी मगाशी मी मेन्शन केली आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता आपलं ऑगस्ट 3 आणि 4 ला न्यूजर्सी इथे आपलं समिट आहे. इट विल बी 2 days समिट. त्या 2 दिवसामध्ये आपण खूप नॉलेज शेअरिंग असेल. आपण वी विल लिसन टू एक्सपर्ट्स. देयर विल बी ब्रेकआउट रूम्स आणि त्याच्यामध्ये आम्ही 10 व्हर्टिकल्स ठरवले म्हणजे बायोफार्मा टेकचं पॅव्हेलियन आहे, ॲग्रिकल्चरचं पॅव्हेलियन आहे, सस्टेनेबिलिटीचं पॅव्हेलियन आहे, आय टी आणि एआयचं पॅव्हेलियन. सो अशा वेगळ्या पॅव्हेलियनमध्ये आपण सगळे काही आपण एकमेकांना नॉलेज शेअर करू शकू. प्रमोद चौधरी जे आहेत म्हणजे एथेनॉल मॅन ऑफ इंडिया म्हटलं जातं ते प्रमोद चौधरी इज गोइंग टू बी चीफ गेस्ट. प्रमोद चौधरी प्राज इंडस्ट्रीजचे किती माहिती मला माहित नाही पण this man has created something which nobody has done. म्हणजे त्यांनी अल्कोहोल प्रोडक्शन साठी त्यांच्या जगामध्ये 40 ठिकाणी फॅक्टरी आहे. कंबोडिया सारख्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या कंबोडिया आणि कोलंबिया त्यांच्या फॅक्टरी आहेत. सो सस्टेनेबिलिटी वरती त्यांचा इफेक्ट खूप आहे म्हणजे सो आणि ज्येष्ठराज जोशी हे तर तुम्हाला माहितीच आहे पद्मभूषण आहे. ज्येष्ठराज जोशी इज अ हायली रिस्पेक्टेड सायंटिस्ट. इंडियाचा न्यूक्लिअर सायंटिस्ट होता आणि इन्सिडेंटली सांगतो गरजेवर ही ताकद ज्येष्ठराज जोशी बिकॉज ही वॉज इन्व्हॉल्ड इन न्यूक्लिअर प्रोग्राम ऑफ इंडिया. त्यांचा मुलगा अमेरिकेत असून सुद्धा त्यांना कधीही इव्हेंट बेसच व्हिसा मिळायचा. 3 दिवस 5 दिवस 10 दिवस असे यायचे. वी हॅव व्हेरी एक्सलंट टायअप विथ US कॉन्सुलेट इन मुंबई. दिस टाइम आमच्या समिटला येतात म्हणून ही गॉट 10 years व्हिसा. आमच्या समिटला जे लोक इंडियात येतात आणि त्यांना ऑफकोर्स वी स्क्रुटिनाइज म्हणजे स्क्रुटिनी करूनच घेतो आम्ही. ज्यांना यायचंय पण व्हिसा नाहीये अशा लोकांचा आम्ही प्रायोरिटी बेसिसवरती लिटरली 3 आणि 4 दिवसामध्ये कॉलेज लोकांना व्हिसा देतो. दॅट वी कॅन डू. आणि ही जे स्टेटस आहे हे स्टेटस ह्या म्हणजे पुसर इथे आहेत म्हणून मी त्यांचं नाव घेतो आणि पण असे अनेक जण आम्ही एकत्र होऊन जातो. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी गेल्या वर्षी मला वर्ल्ड डावोस मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये गरजे मराठीला स्पेशल इन्व्हाइट करून गरजे मराठी अँड महाराष्ट्र गव्हर्नमेंट हॅज फॉर्म केलं की वी कॅन वर्क टुगेदर. आमचं टार्गेट असं आहे आपल्या सगळ्यांच्या मेहनतीने महाराष्ट्राच्या इकॉनॉमीवरती ऍटलीस्ट जीडीपी वरती ऍटलीस्ट 1% तरी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपण केला पाहिजे. 2030 आम्ही एक विजन डॉक्युमेंट बनवलेलं आहे. त्या दृष्टीने आपल्याला काम करता येईल. आय डोंट टू गो इनटू दॅट. इट इज अ व्हेरी एक्झॉस्टिव्ह डॉक्युमेंट पण आपल्याला ते करता येईल. आता तुम्हाला जे उपक्रमांच्या विषयी मी सांगतो मी आणि माझा जिल्हा तुम्हाला सांगितलं कॅम्पस टू कॉर्पोरेट सेक्टर SMB व्हेंचर नावाचा एक जग ऍक्च्युली मला काही काही गोष्टींचं क्रेडिट मिळतं वेन आय डोंट डिझर्व दॅट. लोक पीपल कम टू मी अँड समटाइम्स दे से की आनंद हाऊ कम यू कम अप विथ सो मेनी ब्रिलियंट आयडियाज which are so useful to us. And of course I don't hide facts. I tell them that most of these ideas are not mine. आता ही SMB व्हेंचर ही आयडिया जय कुलकर्णी त्या टीमने केली. भारतातल्या अनेक लोकांना
US मध्ये, कॅनडामध्ये किंवा इव्हन जर्मनीमध्ये वगैरे सुद्धा आपल्या कंपन्या स्थापायच्या असतात. पण द कॉस्ट ऑफ प्रोहिबिटिव्ह. सो आम्ही त्यांना लिटरली शेअर्ड सर्व्हिस किंवा त्यांना ऑफिसचा पत्ता फुकट देण्यापर्यंत आम्ही त्यांच्याकडे व्यवस्था केली. सो यू कॅन स्टार्ट पीपल. आणि म्हणजे जी पूर्वीची समजूत होती की मराठी माणूस एकमेकांना मदत करत नाही, पाय खेचतो, दिस इज ऑल पास्ट टेन्स. आपण लोक एकमेकांना मदत करायला प्रचंड तयार आहोत. फक्त ते कनेक्शन जे पाहिजे ते आता आपण कनेक्शन कसं करायचं यासाठी गरजे मराठी मेहनत करते. मी कॅनडाकडे स्वतः म्हणजे टोरंटोच असं नाही, कॅनडाकडे मी खूप आशेने पाहतोय बिकॉज अकॉर्डिंग टू मी दिस इज सॉर्ट ऑफ म्हणजे स्टार्टअपच्या टेक्नॉलॉजीमध्ये सांगायचं म्हटलं तर प्रॉब्लेम दॅट कॅन बी सॉल्व. अनटॅप टेक्नॉलॉजी, अनटॅप मार्केट आहे. वी कॅन वर्क हिअर. US मध्ये खूप याच्यावरती लोकांनी काय काय केलंय आणि लोक एकत्र येतात. इथे आपण जर ह्या पर्टिक्युलर साठी एकत्र आलो तर पोटेन्शियल इज अमेझिंग. आणि भारतात लोकांना किंवा बाहेरच्या लोकांना कल्पना नसते. पण मी आता जेव्हा सिंगापूरमध्ये माझी असंच समिट केलं तेव्हा 80 पीपल, हे इतक्या अमेझिंग स्टोरी आणि इतक्या अमेझिंग एंटरप्रेन्योरशिप मिळतात. आणि गेले काही दिवस मी जगदीशशी बोलतो, इथे सुद्धा जे म्हणजे एनर्जी आहे किंवा जी डायव्हर्सिटी आहे किंवा जे तुम्ही नव्या गोष्टी करता, which people do not know. मी माझ्या आयुष्याची सुरुवात आफ्रिकेतनं केली, नंतर अनेक वर्ष भारतात काढली. पण माझी सुद्धा अनेक वर्षे अशी समजूत होती की जगात बाकी जी माणसं अमेरिकेला आणि दुबईला जातात फक्त पैसे मिळवतात. इट इज नॉट ट्रू. आपला दुबईला अतिशय चांगला ग्रुप आहे. दुबईला आपल्याकडे फायनान्शियल दुबईमध्ये एक निलय गोसावी नावाचे आहेत. तर ही इज एक्सपर्ट इन सप्लाय चेन. सो आम्ही सप्लाय चेन मध्ये जस्ट आय एम गिव्हिंग फ्यू एक्झाम्पल्स ऑफ व्हॉट वी आर डुइंग. सप्लाय चेन मध्ये आम्ही वर्कशॉप केलं होतं. वन पर्सन फ्रॉम एक अजय वाघ फ्रॉम जर्मनी, निलय गोसावी फ्रॉम दुबई, एक डॉक्टर कुलकर्णी फ्रॉम हाँगकाँग की ज्यांनी वयाच्या 50 वर्षी सप्लाय चेन मध्ये PhD केली. आणि somebody फ्रॉम एक पलसुळे नावाचे फ्रॉम कॅलिफोर्निया. 5 जणांनी यू मस्ट अटेंड. 5 जणांनी मिळून सप्लाय चेन मध्ये 16 आठवड्याचा प्रोग्राम केला. लोकांना सर्टिफिकेट इज जस्ट एक्सप्रेशन. पण आय न्यू दॅट इट्स अ गुड प्रोग्राम. लोकांना फायदा खूप झाला. मी आता सिंगापूरमध्ये असताना एक डॉक्टर घाटे म्हणून मला भेटायला, की ऍग्रिकल्चर मध्ये PhD केलेला माणूस आहे. आणि तो, त्याची मिसेस, त्याची मुलगी मला भेटायला, त्याही मला सांगितलं की सर दॅट प्रोग्राम हॅज चेंज्ड माय लाईफ. So he got new avenues. He knew how to proceed. नुसती PhD केलेली होती, but he didn't know how to run the business. He didn't know how to do the supply chain. म्हणजे असे इफेक्ट लोक भेटतात, असे लोक भेटतात. सो आपण सगळे मिळून अशी व्हॅल्यू क्रिएट करू. तुमच्या सगळ्यांकडनं आम्हाला शिकायचं आहे. कॅनडात काय होतं ते तुमच्या सगळ्यांकडनं जे तुमचे एक्सपिरियन्स आहेत ते आम्ही जगाला दाखवू शकू की आम्ही हाऊ इट ऑल स्टार्टेड शेअरिंग नॉलेज. बिफोर पॅन्डेमिक, कोविडच्या आधी मी कॅलिफोर्नियामध्ये, दिस वॉज माय आयडिया. कॅलिफोर्नियामध्ये मी लायब्ररी भाड्याने घ्यायचो आणि तिथे एक्सपर्ट्सना बोलवायचो, लाईक टेक टॉक सारखं असेल, काही असेल. आणि दॅट टाइम ऑल्सो एव्हरीबडी सेड की अरे नॉन एंटरटेनमेंट, चहा नाही, कॉफी नाही, काय नाही, आय हॅव नो मनी. हाऊ कॅन पीपल कम अँड सिट देअर फॉर 2 hours, 3 hours? बट यू नॉट बिलीव्ह, लायब्ररीची 210 ची 230 कॅपॅसिटी होती. लोक पाठी उभे राहून. So I knew that if we want to share, people want to listen, people want to take, and there is lot for people to give. पण पॅन्डेमिक मध्ये यू कॅन से इट वॉज अ सॉर्ट ऑफ अ ब्लेसिंग. आम्ही ते लोकल पासून ग्लोबल झालो. पॅन्डेमिक मध्ये मग आम्ही वेबिनार्स घ्यायला सुरुवात केली आणि व्हरायटी ऑफ सब्जेक्ट्स वरती लोक एकत्र येतात. आणि तो विषय, तसे तुम्ही काही वेबिनार तुमच्याकडनं इथनं स्टार्ट करू शकाल. त्याला तुम्हाला ग्लोबल ऑडियन्स मिळेल. त्याचं रेकॉर्डिंग होईल, ते आपल्या वेबसाईटवरती असेल, विच विल बी अवेलेबल ऑल द टाइम, एनी टाइम. सो माय रिक्वेस्ट इज दॅट, आता आपण एवढे 60 लोक आपण वर्किंग डेला, आणि आय डिडंट नो ट्रॅफिक इज सच अ बिग प्रॉब्लेम हिअर, पण तरी आपण एकत्र आलो. सो लेट अस टेक दिस एनर्जी फॉरवर्ड आणि आपण यातनं खूप व्हॅल्यू क्रिएट करता येईल. आपण सगळ्यांनी मिळून करू. आम्हाला तुमचा सपोर्ट पाहिजे. आणि समिटना तर सगळ्यांना विनंती आहे की प्लीज कम. It is definitely give you your money and times and energies worth. That's all. Thank you very much for listening to me. Let us stay connected.
हे आहे these are US dollars. ते जे आहे इट हॅज एक्सपायर्ड पण आम्ही केवळ टोरंटोसाठी एक सेपरेट कोड क्रिएट केलेला आहे. सो टोरंटो विल कंटिन्यू गेटिंग डिस्काउंटेड प्राइसेस. आता तुम्ही म्हणाल की $275 किंवा $350 2 दिवस 5 जेवण 2 ब्रेकफास्ट कंटिन्यू चला आणि व्हेन्यूचे भाडं $1,00,000. सो दिस इज नॉट मनी मेकिंग बिझनेस. आणि दुसरं असं आहे की जरी समजा पैसे राहिले देर इज अ ड्रीम दॅट वी ऑल होल्ड. आपल्याला एक तुम्हाला उदाहरण सांगतो. सी अगेन मी बंद केल्यानंतर परत गाडी चालू केली. तर ह्याच्यामध्ये सिलिकॉन व्हॅलीमध्ये सिलिकॉन आंध्रा युनिव्हर्सिटी नावाची एक संस्था आहे. म्हणजे वी हॅव टू लर्न फ्रॉम दिस पीपल. तसं गुजराती लोकांमध्ये एकदा आपण माणसचे म्हटलं होते ते प्रश्न विचारत नाही. वी हॅव टू कम टू दॅट लेवल. गुजरातीमध्ये दिस इज अ व्हेरी स्ट्रॉंग आपण माणसचे मग पुढे नो क्वेश्चन्स आस्क. यू हॅव टू वर्क टुगेदर. तर सिलिकॉन आंध्रा युनिव्हर्सिटीने तिथे यावर्षी 60 लोकांना MSc डिग्री त्या लेवलला ते त्यांचे ह्यूज नंबर ऑफ टीचर्स आहेत. देयर समथिंग लाईक 1400-1200 वगैरे टीचर्स आहेत. ईच टीचर टीचेस 10 स्टुडंट्स. त्यांची लँग्वेज तेलुगू. बट ऑन सेम डे सेम टाइम थ्रूआउट US तोच करिक्युलमचा पार्टिशन. यू कॅन इमॅजिन व्हॉट सॉर्ट ऑफ अ एनर्जी ऑर युनिटी दे हॅव क्रिएटेड. आणि ते काय करतात लोकांचे ट्रान्सफर होतात, लोक फिरायला जातात, ट्रिपला, स्टील यू कॅन अटेंड द लेक्चर, स्टील यू कॅन अटेंड. सो आमचं एक असं स्वप्न आहे की आपली गर्जे मराठीचे इनोव्हेशन सेंटर्स किंवा गर्जे मराठी इन्क्युबेशन सेंटर्स आपली US मध्ये अनेक ठिकाणी असावे. कॅनडामध्ये आपल्याला उभं करता येईल की जिथे थ्रूआउट मंथ किंवा थ्रूआउट कोर्स मेजॉरिटीली ऑनलाईन होऊ शकेल. पण कधीतरी इन पर्सन जेव्हा भेटायला लागतं किंवा कोणती खरोखर वेल रेनॉन एक्सपर्ट येतो त्याला भेटायला विद्यार्थ्यांना किंवा एंटरप्रिनर्सना किंवा इव्हन इंट्राप्रिनर्सना भेटायला आवडतं. त्यासाठी आपल्याला जागा क्रिएट करता आहे. म्हणजे त्यासाठी तुम्ही जसं मगाशी म्हणाल स्पॉन्सर्स पाहिजेत. स्पॉन्सर्स यू विल गेट स्पॉन्सर्स. आय एम टेलिंग बिकॉज व्हॉट वी आर डुईंग हॅज गॉट ट्रिमेंडस व्हॅल्यू. आमचे नरेंद्र काळे म्हणून एक आहेत, काळे लॉजिस्टिक्स लोकांना माहिती असेल. इट्स अ ह्यूज कंपनी. आणि काळेला जे काळे बघा नेहमी सांगतात की आम्ही पैशाची तू चिंता न करतोस. इफ देर इज अ रिझन यू विल गेट मनी. आणि खरोखर सांगतो की आपण तुम्ही जर ते काय असा काय उपक्रम चालू केला की ज्याला म्हणजे आपल्या विदिन अवर फ्रेमवर्क ज्या तुम्ही शाळांची कौलं बांधायला म्हटलं तर यू शुडंट म्हणजे पैसे गोळा करून महाराष्ट्रात देणं इज नॉट अवर वे. आपण रस्ते नाही बांधणार, कौलं नाही बांधणार, शाळांना रंग नाही लावणार, टॉयलेट्स नाही बांधणार. वी कांट डू दॅट. कारण काय देन यू विल बिकम क्वेश्चनेबल. पीपल विल स्टार्ट डाउटिंग युअर इंटिग्रिटी. कितीही म्हटलं तरी मी चांगला आहे हे कोणाला सांगायला लागणं हे सुद्धा अपमान आहे. सो वी डोंट गो देअर. पण तुम्ही एखादा चांगला इनिशिएटिव्ह येतात की तुम्हाला विद्यार्थ्यांना स्पॉन्सर करायचं आहे, मोठ्या मेंटर्स आहे, मनी विल कम. गर्जे मराठी फर्स्ट फ्यू इयर्स तुम्हाला पाहिजे तर आपण पेरेंट संस्थेत सुद्धा आम्हाला पैसे. दॅट इज नॉट हे बघता माझी गर्जे मराठीमध्ये आय एम व्हेरी कॉन्फिडंट की इफ आय वॉन्ट $250,000 आय कॅन गेट इट इन नेक्स्ट 50 days. आहे तर देर हॅज टू बी सम रिझन. सो प्लीज टेक अप व्हेरियस इनिशिएटिव्हज. तुम्ही एकत्र होऊन आणि लेट्स ग्रो टुगेदर. त्यांच्या बोलण्यात काही पॉइंट्स मी नोट करून त्याच्याबद्दल काहीतरी बोलायचं ठरवलं होतं पण then I lost count. So thanks. तिकडे आपलं शूटिंग चालू आहे आणि तिकडे अनुश्री मिनिट्स येते. सो त्याचा आपल्या सगळ्यांना नंतर उपयोग होईल. सो अनुश्री can share it. She is part Yeah, of yeah, our yeah, yeah. So can Marathi people come together? आपण सांगितलं पूर्ण केलेलं आहे. थँक्यू तुमच्या मार्गदर्शनाबद्दल. मी अभिजितजींना विनंती करतो की त्यांनी नमस्कार. मी तुम्हाला थोडीशी अभिजित म्हणतो. डिझाईन थिंकिंग मध्ये सॉर्ट ऑफ अथॉरिटी आहे. आणि मला मी अभिजित ऍक्च्युली सांगतो मला पण एक काहीतरी डिझाईन थिंकिंग मध्ये कोणातरी गरज हवी होती.
माणसाची महत्ता कशी कळते की त्याच्यावरती भक्ती करणारा विद्यार्थी असणार की तुम्हाला कळते की ह्याच्यावरती भक्ती आहे. मी दुसऱ्या कोणातरी निवडलं फॉर डिझाईन थिंकिंग आणि मला अननोन माणसा दाखवणार हाऊ कुड यू डू दॅट. तुझ्याकडे अभिजित ठोसर असताना तू दुसऱ्याला कसं बोलत. सो दॅट इज अवर अभिजित. नमस्कार. मी जास्त वेळ घेणार नाही कारण आय थिंक आनंद has really kind of talked a lot about what you wanted to hear for starting Garde Marathi in Toronto. So we already have a structure. मी थोडा grounds up views मला सांगतो कारण I have been part of some of the initiatives that we talked about and I think there was a question about how can we start, what can we do here, right? So there are a lot of initiatives that we have started. We already have some templates in place, right? You can actually take those templates and run and start those initiatives from here, right? That's one. The second thing that you can do is you can also participate in some of these initiatives that they talk about, right? They're always looking for mentors in different fields, different areas of expertise. And a lot of these initiatives are cut across geographies, right? We are running some of them from California, but at the same time, I really collaborate with people from Pune, Mumbai, Nashik, Nagpur, everywhere, right? And I'm sure all of you have your own network. So there are multiple ways you can, participate and just take the ball from us and kind of start running with it. Plus, I'm sure as a country, right, as geography, you have your own ecosystems. Right? I'm sure there will be initiatives that you can start, which we can get inspired from, and we can kind of make it part of. One of the biggest takeaway for me from Garde Marathi has been just my network, right? And I have traveled to about 45 countries so far. I've lived in 4 countries. And last 2 years, 3 years through Garde Marathi, I think my network has quadrupled, right? Because now whenever I fly to any place, there is one day I keep to meet Garde Marathi members in those countries, right? I don't have to worry about so I have a place to stay. I think that is real value, where there is a lot of exchange of ideas. And last year, PFG Summit, the first inaugural summit in San Jose, it was just mind-boggling for me to really see Marathi people in different parts of the world, different fields coming together. It's very refreshing. I made so many friends. Like Anand said, I started mentoring, coaching some of the startups, both in the US as well as the startups in Maharashtra. There are a couple of startups that I've invested there in Singapore, run by Marathi people. Amazing ideas, and I think that also kind of gives you a lot of opportunity to kind of grow, right, and contribute, and also kind of benefit from it. So I think with that, I'm going to kind of, I know it's Monday evening, we have a dinner planned. So I want to keep it short. You can look up all of us. I think the other thing that I would like to say is that something from LinkedIn. That's another good platform for the website targets and that you can watch too. But again, just to second Anand's request, I think users is not very far from here. Make every effort to register and attend the conference. You will be blown away with the kind of people that you will meet and the ideas that you hear, the opportunities that you open for yourself. Right. With that, I'm going to Thank you. So templates आणि त्याचा कुठे गेला तरी या मॅडमला विनंती करतो त्यांनी मार्गदर्शन करावं. फार बोलणार नाही आता ऍक्च्युली कारण अपेक्षित आहे आनंद दोघंही बोलल्यानंतर तसं फार काय बोलणार नाही बोलायला पण क्विकली सांगेन की माझी एंगेजमेंट गेले 3 वर्ष 3.5 वर्षाची काय आहे आनंद बरोबर आणि पूर्ण टीम बरोबर फक्त एकच शब्द सांगू शकते की इट्स इन्स्पायरिंग आणि आमची मुलगी आता टीनेज मध्ये आहे शी वॉज द रिझन ऍक्च्युली मी ह्या सगळ्यात जास्ती एंगेज झाले कारण की कुठेतरी मला तिला घुसवायचं होतं या ट्रॅकमध्ये की अदरवाईज ते वोंट गेट एक्सपोज
तेव्हाचं जे मी काम केलं डिझाईन थिंकिंग शिकवायचे क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग हा एरिया मला असं वाटतं की हे हायस्कूल इयर्स जे असतात तो खूप क्रुशियल पिरियड असतो या मुलांसाठी आणि त्यांच्यासाठी काहीतरी हे करायला पाहिजे कारण हे स्किल असं आहे की ते तुम्ही कुठेही जाऊन कुठेही अप्लाय करू शकता त्याच्यासाठी तुम्ही डिझायनर असण्याची गरज नाही सो तो कुठेतरी विचार होता म्हणून मी ते ऍक्च्युली सेवामध्ये सुरुवातीला जेव्हा आमची ओळख नव्हती तेव्हा मी चालू केलेलं 300 पेक्षा जास्ती मुलांना मेंटर केलं मी आणि एव्हरी सेशन यूज टू बी लाईक आय यूज टू ब्लोन अवे विथ द काइंड ऑफ थिंकिंग किड्स हॅव आणि ऑफकोर्स आता हे मी आता त्यांच्याशी आनंदशी डिस्कस केलेलं नाहीये पण हा जो एक एज ग्रुप आहे जो अजून तरी आपल्याकडे नाही इंटरते मराठीमध्ये पण समथिंग विच आय पर्सनली वुड लाईक टू एक्सप्लोर आणि तुमच्याकडे पण आता या एरियामध्ये जर तुम्हाला असेल अशी ऑपॉर्च्युनिटी जरूर करा हायस्कूल स्टुडंट्स मध्ये जर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्ससाठी जर काही करता आलं शिकवायला पण हे पुढे जाऊन खूप उपयोगी पडणार आहे आम्हाला सो दॅट इज वन थिंग समिट लास्ट इयर आम्ही अटेंड केली दॅट वॉज लाईक 2 days वॉज फन अँड सो मच कॉन्टेंट टू ॲब्झॉर्ब आणि इतक्या चांगल्या चांगल्या ओळखी झाल्या की म्हणजे असं वाटलं की आता जोमाने अजून काम करायचं आहे आम्हाला म्हणजे किती काय काय करू शकतो असं कुठेतरी ते इट वॉज व्हेरी मोटिवेटिंग म्हणजे आम्ही खरं तर भेटतो खूप फ्रिक्वेंटली पण हे जेव्हा असं सगळं वेगवेगळ्या एरियाजमधनं आणि देशातनं लोक येतात तेव्हा असं नक्की वाटतं की मराठी लोक फक्त भांडत नाही एकत्र येऊन काहीतरी मिनिंगफुल करू शकतात सो डेफिनेटली आय वुड से की नक्की जा या वर्षीच्या समिटला आणि हॅपी टू हेल्प इफ यू नीड एनिथिंग इफ आय कॅन कॉन्ट्रीब्यूट तुमच्या चॅप्टरमध्ये डेफिनेटली रीच आउट करा केतन आहे इथे हॅपी टू सी केतन जसं म्हणजे की नाफा जी आमची ऑर्गनायझेशन आहे नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन जे अगेन अनदर इन्स्टिट्यूट वेअर ऑर्गनायझेशन वेअर आपल्या क्रिएटिव्ह फील्डमध्ये कसं लोकांना प्रमोट करतात सो केतन हॅपी टू हॅव यू इन गर्जे मराठी सो तिनेज ग्रुपसाठी एक चांगला आपण काहीतरी इनिशिएटिव्ह घेऊ शकतो Actually, मला just add to त्याच्यामध्ये की William Kanikar, he is starting summer camp next 2 weeks मध्ये. AI for it's going to be a 6-week summer camp for high school kids, 8th grade, 12th grade. So that's another template that we have ready. We are right now generating content for that. All of that we are going to make it usable. So links are still, videos are still. Any of you, your kids want working, that you can run that here for your kids. आयडिया मिळाली पण ती आयडिया तुम्ही घेऊ शकता तुमचं तरी रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट मीटिंग आपल्यातील दुसरी काय भेटते सहभाग घेऊ शकतो जोरात ऐकू माझं नाव अनुश्री आहे. So very nice to meet you all. We just was a pretty insight about the recent meeting that we had. They just take a look at all the different initiatives. The initiative आहे Commercial Real Estate Investment Group for North America. हे GMG एक chapter, not a chapter, but initiative सुरू आहे. त्याच्यामध्ये I was on the phone आणि त्याच्यामध्ये खूप लोक होते that are involved in commercial real estate. Oftentimes residential real estate myself, I've been a real estate broker for 10 years. I also run my own property management company. But in this group, there were a lot of people that wanted to learn about commercial real estate. I mentors from people that have invested in hotels, people that do multi-family residential, etc., etc. But yeah, introductory meeting we were able to find few initiatives that people wanted to
before getting started in commercial real estate, kind of question was that they wanted to know kind of how we can get involved, can we do it? And there were mentors in that program that are able to answer those questions. Our first meeting was we came up with a few initiatives. Again, it was just a brand new thing. But we came up with a few initiatives, few questions, and त्याच्यामध्ये सुद्धा future webinars, seminars, etc. So basically, my impression as an attendee meeting was it's a great forum for all of us to come together. And the base that is of knowledge sharing. Knowledge in various fields. I mean, this is just one example of the commercial real estate. But this is various topics and we can connect mentees with mentors, and I think it would be a great initiative. doesn't know that प्रमोद अत्तरतेनी रिअल इस्टेट मध्ये ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही कसं इन्व्हेस्टमेंट करू शकाल याच्यावरती प्रमोद अत्तरते एक कुठला एक उपक्रम मिळाला. म्हणजे तुम्हाला यू डोंट हॅव टू इन्व्हेस्ट मिलियन, तुम्ही $100 उचलून तुम्ही त्या फील्डमध्ये शिरू शकता. दॅट इट्स दिस इज हाऊ द नॉलेज बाहेर येतं माहिती टू शेअर. हे ऐकलं की प्रमोद अत्तरते इज अ व्हेरी हायली रिस्पेक्टेड पर्सन इन ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. तर आम्ही देतो आहे की तुम्ही जर कमर्शियल रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करता तर यूज ब्लॉकचेन. असं आहे. ब्लॉकचेन म्हटल्यावरती त्या डॉलरची व्हॅल्यू एवढी की $1 किती 90,000 नाही इकडचे. Yes, yes. Yes, yes. Thank you, अनुश्री. खूप चांगल्या मराठीमध्ये तिने सगळ्यांना एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. आता आपल्यापैकी सो मी हर्षल गुंडे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे विचार आणि काही आयडिया शेअर करावे. नमस्कार. मूळचा सांगलीचा आणि कोल्हापूरचा असल्यामुळे पुरणपोळी चप्पल आणलेली आहे. मला पोडियम वरती थांबून सांगितलं तुला 10 मिनिटात संपायचं म्हणजे त्रास होतो. बाय द वे, थँक्यू. माय मराठी इज नॉट ॲज ग्रेट ॲज इंग्लिश वुड बी. आय ग्रो अप इन मुंबई. मूळचा सांगलीचा, पण मराठीमध्ये शिक्षण झालेलं नाहीये. माझी बायको कायम सांगते की माझं मराठी इज रिअली बॅड. बट एनिवे, वेलकम. BITS is me and my wife's baby, where you have all come. We run the college and exam centers. आम्ही गेली 24 वर्षे इथे आहोत. 2000 साली इथे आलो. आमचा मुलगा इथे जन्मला, मोठा पण झाला, तर तो बाहेर पण पडला. तर थँक्यू ऑल इथे आलात. तुम्हाला इन्क्युबेशन साठी लॅब्स पाहिजे तर यू कॅन ऑलवेज यूज दिस प्लेस. दिस विल ऑलवेज this location is open. So whatever you want to start. Hey location 7 दिवस उघडं असतं. Saturday, Sunday is our busiest days. So you can start it here, no issues. Open. I'm an environmental engineer, so I have worked in different parts of the world. Came here, I was working with Deloitte वगैरे. त्यांच्यासाठी खोटं बोलण्यापेक्षा, त्यांच्यासाठी विकण्यापेक्षा स्वतःसाठी खोटं बोलावं, स्वतःसाठी विकावं म्हणून मी नोकरी सोडून I started on my own. And many failures, a few successes, and I always want to help whoever is Marathi and to come up with newer ideas. आपल्याकडे काय होतं की एकतर महाराष्ट्रात आपण ज्यावेळेला वाढतो, माझे आई वडील पण आहेत, अभ्यास कर, अभ्यास कर. आणि I run an educational institute, but I think education actually hampers. What happens, especially मराठी लोक, आपण अभ्यास केला म्हणून त्याच्यातच मला काहीतरी करायला पाहिजे हे आपल्या कायम डोक्यात असतं. Right? You don't observe outside. Other thing about US आणि कॅनडा मध्ये एक फरक म्हणजे जे US ला जातात, they are usually H1 and they go for master there. इथे जे मुलं येतात ते 12वी नंतर येतात आणि काय होतं, they come with a different idea. Canada is not as good as US. I studied in the US, I worked in the US, but Canada is a different. So when I ask somebody, so which state in India uses the maximum electricity? Any answers? Gujarat. See? Okay, you said Gujarat. What? So it is Maharashtra. By the way, Gujarat is nowhere there. Which state pays the highest amount of taxes in India? Maharashtra. Yeah. So if we in Maharashtra are doing so much, what is it that we can't do here? इथे तुम्ही आलात तर कॅनडामध्ये, especially इथं ब्रॅम्पटन मध्ये फिरलं तर सगळे पंजाबी दिसतात. They do very well.
The reason is they are not educated as much as Marathi. They tell you, we are very secure people. We don't like insecurity. उद्याच्या दिवशी माझं जेवण कोण करणार? मला 10,000 ह्या महिन्यात पगार आला नाही तर काय करायचं? Like I see men, I try to mentor. Other than a few of our companies, I've invested and I try to help out. आम्ही थोडं करायला बघतो. Many of them, I've never seen a Marathi come up with a new business plan which I've liked. Punjabi I have liked because again they come from very basic understanding of market and supply. हे आपल्याकडे होतं आणि ते I have always want to interpret. And when somebody says, "Oh, मला इंडियात not with me," I'm like, okay. First of all, what is the population of Pune and Maharashtra, Pune and Mumbai together? Probably 4 crores. That is the whole of Canada. So what are you going to sell? Nothing. So this country, and I've traveled here, I've traveled nearly to every state. I've looked at resources. I've gone to mining. I've gone to forestry. I own a lumber mill up north where I can't find anybody to work. आता सर्वात लहान माणूस जो जाऊन थंडीमध्ये -40 मध्ये झाडं कापू शकतो तो आहे 68 years old. I can give job, nobody is ready. So what happens is people come to Canada and whatever, come to Toronto and जे महाराष्ट्रात आपण अभ्यास करू. We never try to go out of our comfort zone. That is the biggest. I try to help. म्हणजे मी किती लोकांना सांगतो जा तुम्ही त्यामध्ये मॉनिटर म्हटलं मला काही नाही लोक जाऊन काम करा. लाकूड कसं कापतात थंडीमध्ये हे तरी बघा. You don't have to get like injured or anything. They have every equipment to do everything. But people don't want to venture. So I'm always here to help. If you need how to pay, how businesses pay, I can give you lots of practical ideas. How taxation is not that bad in Canada, by the way. To tell you the truth, what businesses, and I have reviewed 14 jurisdictions in the world, including Europe, Africa, Eastern Europe, Uzbekistan, Ukraine, and all, India, of course, Malaysia, Singapore, Hong Kong. I've looked at all the taxation. For small businesses, if you're earning till 500,000 in profit, again, profit, not outcome. Profit, hey, तुमच्यावरती आहे. You should know your account well. You can't do business without account. आणि त्याच्यामध्ये तुम्ही डोकं वापरायला पाहिजे. Spend money, profit. Up to 500,000, it's one of the lowest tax countries in the world. Okay, yeah, in business, nobody uses that. Money laundering, which people do in others, if you really read the rules about foreign corporations opening markets, Ontario is like can be the hub of money laundering. I'm saying it. And माझा आडनाव कुठे आहे? I'm authorized to say. But if you study, you have to understand where you are. Take advantage of it. आणि आपण we limit ourselves. There's nobody limiting, right? If you have an idea where you can make a profit, then it will always work. The problem is, like IT मध्ये वगैरे, which is the worst thing that happens is IT jobs and IT valuation. Okay, if you look at Uber, when have they ever created a profit? Never. Probably recently, after so many years. None of our business, by the way, me and my friends, the Punjabi are here, we invested where from day one we want to see that you're making profit. That will run for 2-3 generations. Right? What happens is आपण लगेच हो सगळे पैशासाठी जातात. If you are going to try to earn money, don't do business. If you are going to think that okay, making money is why I want to do business, forget it. Business is because you have a passion, you want to do something. Money should become a byproduct. That's the only thing which I tell everyone. Don't ever think of paisa kamaya for business. That's the worst thing you could do. I think my son has suffered enough with how many ups and downs we have seen in our lives. But that's the only advice I would give. Whatever I've collected over the last 40-45 years of being on this world, I want to return back. On which कोणालाही पाहिजे, I don't take any stake, nothing. मी तुम्हाला explain करेन practicality काय असतं, कधीही तुम्ही येऊ शकता. So that is the whole thing. When they said की असं असं होतं, I was like, okay, there's no position, nothing, and I can just give my knowledge, I would be happy to do that. So anyway, I don't want to start in dinner. जेवण आलेलं आहे. I don't know who's the caterer, which is the first thing that should have happened about marketing. There is no poster. Her name is Pooja. पण तिचा पोस्टर पाहिजे ती असायला पाहिजे. Four times more thing. Sorry. But she was busy today. Yeah. Okay. So anyway, welcome. Anybody wants to ever have a chat, come over. And thank you. Thank you. Just one point.
कम्फर्ट झोनच्या बाहेर पडून काम करणं. त्याचं उत्तम उदाहरण आमच्या फॅमिलीमध्ये आहे. माझी पिढी रिअल इस्टेटमध्ये आहे आणि आमचा मुलगा तेजस, त्याचे 2 रेस्टॉरंटच्या फ्रँचायझीज आहेत. एका लिंक म्हणजे आम्ही माहिती केले आहे पण आणि ॲज यू राईटली सेड, ज्यांनी आपल्याला आज जेवण प्रोव्हाइड केलंय त्यांना आम्ही सांगितलं होतं की तुम्ही मीटिंग अटेंड करा, पण त्यांच्यासाठी फॅमिली इमर्जन्सी आली त्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्ही फक्त शिक्षण करू आणि तुम्ही आमचं नाव वगैरे सांगता. So आपण त्यांचे आभार मानला होते. कोणाला काही प्रश्न किंवा काही शंका वगैरे असतील तर विचारू शकता आपण. टाइम आहे आणि ऑफकोर्स वी आर कनेक्टेड काही बोलायचं आहे ऍक्च्युली काय झालंय की मेंबरशिप कशी ग्रो करायची हे जास्त आपण बघितलं. आम्ही काय केलं की त्याच्यावरती आपण ही लिंक केली आणि ती एक जनरलाइज होईल कोणी जॉईन होते काय होते म्हणून काही आपण स्वतःला मग त्यांनी ह्या जो पर्पज आहे त्याला मॅच होणारा कोण त्यांच्या सर्कलमध्ये आहे असं वाटतं त्यांना ती एक लिंक शेअर करू शकतात. मग त्या लिंकवर क्लिक केलं की मला इथे इंटरेस्ट आहे, मला ती काम करायला इंटरेस्ट आहे आणि त्यांना रेकग्निशन मिळत नाही, बँकेचे पैसे मिळत होते, त्यांना आम्ही ट्रेन करतो आणि वुमन एंटरप्रेन्योरशिप हा हे आहे. 2 गोष्टी होतात. When we start doing this, ह्यांच्या सगळ्या सक्सेसफुल लेडीज आहेत त्या सांगतात की आय डोंट वांट टू बी रेकग्नाइज्ड ॲज अ वुमन. तो एक निगेटिव्ह, यू नो, इट इज अ ट्रिकी सिच्युएशन. मेनी वुमेन विल से की व्हाय आय एम लाईक एनीबडी एल्स. पण तरी सुद्धा आमच्या गेल्या ह्याच्यामध्ये सुद्धा कमिटमध्ये सुद्धा आम्ही 6-7 टॉप मोस्ट वुमेन एकत्र येऊन दे डिस्कस हाऊ वुमेन कॅन वर्क टुगेदर. काही एक्झाम्पल्स आम्ही लोकांना दिलेली होती की मूल जन्मल्यामुळे किंवा संसारामुळे बाईला 5 वर्ष ब्रेक घ्यावा लागला, पण विदिन दोज 5 years हाऊ शी अपस्केल्ड हरसेल्फ इन द सेम कंपनी शी जॉइन्ड ॲट अ हायर पोस्ट. अशी एक्झाम्पल्स आमच्याकडे आहेत. वी वॉन्ट टू डू दॅट बट वी डोंट वॉन्ट टू डिफरन्शिएट वुमेन ॲज समथिंग डिफरंट. सो आमच्या ग्रुपमध्ये सगळे बसले. आता इथे आपण कमी आहोत, अदरवाइज वी हॅव व्हेरी गुड रिप्रेझेंटेटिव्ह इन अवर. आय थिंक आय आन्सर्ड. थँक्यू. मोर क्वेश्चन. सांगितलं सगळं सगळ्यांना समजलं. आपण स्टार्टअप मध्ये त्याचा इमिजिएट इफेक्ट दिसू शकतो. आम्ही जर स्टार्टअप साठी मेंटरिंगचा प्रोग्राम करतो, इनिशिएट प्रोग्राम ऑनलाईन करताय. आपण आपले जे यंग एंटरप्रेन्योर्स ज्यांना मनात आयडिया आहे अशांना आपण ऑनबोर्ड घेऊ ऍप्लिकेशन आणि लेट अस स्टार्ट दॅट वन प्रोग्राम इनिशिएट. पुढले काही आठवडे आपण त्यांना मेंटर करू, इन्व्हेस्टमेंट पर्यंत नेऊ किंवा ज्याची आयडिया असेल त्या आयडिया फक्त प्रॉडक्ट कसं न्यायचं यासाठी करू. सो आय वुड सजेस्ट
येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण तो स्टार्टअपचा कोहोर्ट एक अनाऊन्स करू फॉर टोरंटो और फॉर कॅनडा आणि त्यांना आपण करू आणि मग आपले मेंटर्स जेव्हा काही इथे येतील किंवा आपल्याकडे सुद्धा अनेक जण त्यांना स्टार्ट विथ दॅट म्हणजे आपण ताबडतोब ऍक्शन प्लॅन सारखं होऊ शकतो यू कॅन थिंक आपण जे छान Yeah, we are done. एक आहे आणि हा ते आता ही पहिली आपण मीटिंग आहे त्याच्यानंतर पुढच्या मीटिंगची अनाउन्समेंट आपण इन पर्सन मीटिंग वर्षात 4 घेतलेले पण आपण जितके वेबिनार्स करू शकतो तिथे आपण एकमेकांना भेटतो सब्जेक्ट बेस की हा गोष्टी आपण एकमेकांशी शेअर करू शकतो थ्रू वेबिनार त्याने बॉन्ड अस टुगेदर ही अशी जी मीटिंग होते त्याच्यामध्ये ही मीटिंग आणि त्याच्यानंतर जेवताना जे गप्पा होतात त्याच्यामध्ये ऍक्च्युली बाइंडिंग जास्त होतं सो त्या आपण वर्षातून काही 4 ठेवायच्या नाही असं नाही किंवा 3 ठेवायचे but we must have some program at least once or twice a month wherein we connect with each other at least ही पहिली मीटिंग असल्यामुळे आम्ही असा विचार केला की इमिडिएट एक दुसरी अशी मीटिंग असेल त्याबद्दल माहिती सांगण्यासाठी मी सुनील खांडेकर यांना विनंती करतो. नंतर बोलणं म्हणजे खूप डिफिकल्ट मला काही डेट्स दिल्या होत्या मी बिफोर आय इंट्रोड्यूस माय सेल्फ सुनील खांडेकर आमचं मुलीच आहे 15 वर्ष त्यामध्ये आहे एक आय टी कंपनीचा सेल्स हेड आहे कंट्री प्रेसिडेंट इव्हन फर्स्ट मी काही गोष्टी लो प्रोफाईल ठेवतो आणि स्वतःची आय टी कंपनी सिंगापूरमध्ये MBA करतो 3 होते at the age of 35 I wanted to employ at least 35 people now I have पण आता असं वाटतं की 5 मला असं वाटतं की आपली सांस्कृतिक कार्यक्रमात जास्त नसतो कारण थ्रूआउट माय चाइल्डहुड मराठी मीडियममध्ये शिकलो होतो तेव्हा मी खूप एंगेज पण आफ्टर MBA मी फक्त बिझनेस मनी व्हॉट एव्हर त्यामुळे मी बऱ्याच चेंबर्स बरोबर असोसिएटेड FCCC फ्रेंच कॅनडाचे प्रॉब्लेम 9 वर्ष कॅनडामध्ये काढले तर मला कळलं की कॅनडाला खूप इम्पॉर्टन्स आहे फ्रेंच कंपनी फाउंडिंग मेंबर आहे फॉर FCCC and proud to say that 150 companies who are members आणि त्याच्यामध्ये TD, RBC, Schneider Electric, Estée Lauder, Chanel ज्या पण टॉपच्या कॅनेडियन कंपनीज आहेत किंवा टॉपच्या फ्रेंच कंपनीज आहेत ते आर पार्ट ऑफ दिस चेंबर राईट आणि पहिल्यांदा असं मराठी काहीतरी अटेंड होते पण युजली ऑन मंथली बेसिस वी हॅव सीट्स ऑन देम विच इज बेसिकली लाईक अगदी सारखं आम्ही बोलवतो नॉलेजेबल आहे सी प्रोफाईल आहे आणि त्यांना मी फायर साईड चॅटसाठी बसवतो त्याचं नॉलेज शेअरिंग वगैरे करतो आणि म्हणजे मी आय वुड बी ओपन टू इन्व्हाइट एनी ऑफ यू ज्यांना इंटरेस्ट असेल कारण ॲट एनी CXO आमच्याकडे कमीत कमी 150 ते 200 CEOs or CIOs or CTOs आलेले असतात and then you can meet Salim Jivraj who is the CTO for TD Insurance for example right तर असे बरेच पर्सेंटेज आमच्याकडे असतात another thing about जसे मराठीतले मला फक्त डेट द्यायची होती पण मी राजू काकांबरोबर बराच वेळ स्पेंड केला तर ते म्हणाले की तुझा एक्सपिरियन्स पण शेअर कर जसे मराठी तर मी 3 आठवड्यापासून असोसिएटेड आहे जसे मराठी पण ह्याच्यामध्ये मला बिझनेस अपॉर्च्युनिटी पण दिसली तर मी न्यू जर्सीमध्ये एक पावरस्टर म्हणून आहे पावरस्टर इज अन एक्सलंट मीडिया अँड एंटरटेनमेंट कन्सल्टंट इन IT तर मी इमिडिएटली त्यांच्याबरोबर टाय अप केलं राईट मी कोलॅब केलं सो आय एम गोइंग टू यूज हिज कन्सल्टिंग आय एम गोइंग टू यूज माय ह्युमन पॉवर विच इज इन सिंगापूर अँड इंडिया अँड फिलिपाईन्स वगैरे आणि आम्ही जॉईंट सोल्युशन्स बनवतो अँड वी आर गोइंग टू टेक दोज जॉईंट सोल्युशन्स टू बेल मीडिया Comcast, NBC. So you should look for the opportunity, right? You sneak the opportunity out of these forums, ideally. Right? Yeah. So I would be open. As of now, I don't know how many of you have gone through everybody
मी माझ्या टीमला ऑलरेडी सांगितलं की सांगायच्या लिंक्डइन मध्ये जावा and check who could be important to us or who we can give some business. And Mridula, we found you. कारण I think you are a media person, right? आम्ही आमची कंपनी आता कॅनडा आणि US मध्ये पण लॉन्च करतो. आम्हाला PR साठी गरज आहे, ब्रँडिंग साठी गरज आहे, मार्केटिंग साठी गरज आहे. So we thought maybe we could talk to you and see if there is. I think तुझं झी मध्ये तुम्ही होता न्यूज वीस तासात 10 वर्ष होती ती या बघितलं. त्याच्या आधी ETV मराठीला पण होते 6 वर्ष. तर मी ज्यावेळी ही लिस्ट शेअर केली आणि माझी मार्केटिंग एजंट मला म्हणाली की यू नो व्हॉट मृदुला कुड बी द राईट पर्सन टू टॉक टू एंड इट्स एक्सप्लोर समथिंग राईट. Anyway, so this is about me and whatever I can do, I can help, connect करा LinkedIn वर, I can pull you into chambers. मी इंडो कॅनडा चेंबर ऑफ कॉमर्सचा पण मेंबर आहे, नॉट अ फाउंडिंग मेंबर, पण तिकडे बऱ्याच मराठी म्हणजे इंडियन कम्युनिटी साठी कामं होतात, बरेच स्टार्टअप्स आहेत, just feel free to connect. We are going to have quarterly cadence is what we thought in person. रानू काका तसं आम्ही काल as a community डिस्कस केलं होतं, पण मंथली व्हर्च्युअल पण आपण ठेवू शकतो ऑन डिफरंट टॉपिक्स, AI, डेटा, कन्सल्टंट आहे, एक्सपर्ट आहे, they can come. आणि नेक्स्ट मीटिंग जी इन पर्सन मीटिंग असणार ती 25 जून 2024 ला असणार आहे. ती तारीख आपण डिसाईड केली आहे, सो आय होप यू आर कॅन मेक इट. त्याच्यानंतर काही टॉपिक्स आपण डिस्कस केले होते आणि त्याचे स्पॉक्स मी सांगतो. सो न्यू इमिग्रंट अँड स्टुडंट हेल्थ हे मिलिंद सहस्त्रबुद्धे हे स्पॉक आहेत. सो जर कोण नवीन आला असेल, कॉलेज स्टुडंट किंवा न्यू PR, तर त्यांनी गिव्ह हेल्प. Mentoring, job, introductions into the industry, connecting you to different people in the industry, putting you into chambers will be my responsibility. मी असं म्हणत नाही की मी एक्सपर्ट आहे, मला सगळंच येतं, but we'll try, you know, and if you are somebody wants to get into education, for example, आपण चित्रलेखा वगैरे पण बोलू शकतो मेंटरशिपसाठी. त्याच्यानंतर cultivating entrepreneur mindset, nobody else but Mr. Harshal Kunde. Women empowerment and real estate, it will be Anu Joshi once again, right? So to be, just feel free to connect, right? You don't hold yourself back, just go ahead, right? कारण मी बऱ्याच वेळा इंडियन कम्युनिटीज मध्ये असतो किंवा फ्रेंच कम्युनिटीज मध्ये असतो, ते लोक मला खूप पॅशनेट वाटतात. लहान लहान मुलं पॅरिसवरून तिकडे आलेले असतात, चेंबर मध्ये काम करत असतात, आणि when you talk to them, तुम्हाला कळतं त्यांची पॅशन इज अ डिफरंट लेवल ऑलटुगेदर. ते लाईक दरवाजे तोडून घुसतील आतमध्ये, अशी पॅशन असते. पण आपण मराठी माणसाला थोडेसे मागे राहतो, कोपऱ्यात असतो, आपण उभे असतो आणि आपण विचार करतो कोणीतरी येऊन माझ्याशी बोलेल. just go ahead, yeah. So I think that's all. अजून काही बोलायचं असेल तर आपण लंचवर, सॉरी डिनरवर बोलू शकतो. And I'll hand it over. The two dates. The other was about the event. The news असेल ती त्यांनी सांगितली. The first we were planning to. Okay, thank you. पुढच्या मीटिंगच्या डेट्स आपण ग्रुपवरती शेअर करू आणि ह्या समिटला मोठ्या संख्येने टोरंटोचं रिप्रेझेंटेशन असावं अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. आणि आम्ही असा पण विचार केला की जर का 15 पेक्षा जास्ती लोक असतील तर आपण इथून बस सुद्धा करू शकतो, आणि आपल्यापैकी कोणाची बस सर्व्हिस असेल किंवा ह्या उद्देशाने कोणाला बस सर्व्हिस चालू नाही आम्ही हॉटेलची अरेंजमेंट केलेली आहे. चांगल्या हॉटेलमध्ये 60% कॉर्पोरेट व्यक्ती आपल्याला एल्टन असेल, मॅरियट असेल, त्यांच्यामध्ये सो दॅट वी ऑलरेडी मेड. आय विल शेअर द फोटो. ऑलरेडी 15 नाही, 50. आता मी मिलिंद सहस्त्रबुद्धे यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद. आज भाग्यची व्यक्त आजची मान्यवर लोकांची उपस्थिती आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे गरजे मराठी ग्लोबल या संस्थेची सुरुवात त्यांनी केली काही वर्षांपूर्वी. त्याचं त्यांनी बीजारोपण केलं, त्याचा
आज आपण बघतोय की तसं एक उपभोक्ता म्हणा त्याचा भविष्यपत्र आहे. आजच्या या सभेच्या द्वारे आपण कॅनडामध्येच बोलूया आणि आताच सुनील सांगितलं त्याप्रमाणे की संस्थेचं त्या गोष्टीचं जे उद्दिष्ट आहे की एकमेकांना कनेक्ट करायचं आणि त्याच्याद्वारे एकमेकांचा फायदा कसा करून घ्यायचा, एकमेकांना शिकवायचं, त्याचं उदाहरण ऑलरेडी त्याने 15 दिवसामध्ये दाखवलं. त्यामुळे आय थिंक आपण एका चांगल्या काय म्हणतो गंगेवरती लागलेलो. सो लेट स्टार्ट ऑन दॅट. सो इथे आता मला माहिती की आता जेवण लागलेलं आहे पाठीमागे 8:30 वाजलेले आहेत. जेवणाचा वास पण येत असेल त्यामुळे जास्ती तुमचा कोणाचा वेळ न घेता आभार प्रदर्शनाचा महत्वाचा परंतु अत्यंत गरजेचा कार्यक्रम करूया. सर्वप्रथम मी विनंती करतो जगदीश मेहता की त्यांनी आनंद अनुसरांचा आभार व्यक्त करावा. ओके. निबंध स्पर्धेत पाहिला. अभिजित. चित्रा प्लीज. मला विनंती की तुम्ही प्रिया मॅमच्या या सगळ्या गोष्टी इथे अरेंज करण्यासाठी गेले काही दिवस वर्किंग कमिटी पण इथे काम करत होती. त्यामुळे वर्किंग कमिटीच्या सगळ्या मेंबर्सचे आभार आणि त्याच्यातून एक प्रातिनिधिक स्वरूप म्हणून आणि त्याचबरोबर या संस्थेने गिफ्ट्सने इथे जागा उपलब्ध करून दिली यासाठी म्हणून हर्षल गुंडे यांचा सत्कार करण्याची. अरे बापरे, मला काय आम्ही काही म्हटलं की आपल्याला चहा पाहिजे ओके आहे, नाही आपल्याला काय चहा पाहिजे ओके आहे, कॉफी पाहिजे ओके आहे, नाही कशाला नाही. ओके. आजचं आपलं जेवण जे होतं आलेत का ओके. तर आजचे जेवण जे आहे ते फोटोबा नावाचा एक इकडे फेसबुक ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप. तर त्या ग्रुपच्या तर्फे हे आजचं जेवण आहे. तर तुम्हाला काही पण याच्यातल्या नंतर समजा आपल्या पैसे कोणाकडे द्यायचे ऑर्डर वगैरे करायचे असेल सो कनेक्ट विथ दे आर अवेलेबल ऑन व्हॉट्सअप अँड आय थिंक there's a WhatsApp group and Facebook. You can connect with them. So with saying that, I think dinner is all ready. Thank you. बिफोर यू लिव्ह, त्यांच्या तर्फे जेवण आहे म्हणजे स्पॉन्सर्ड नाही आहे. जेवण काढून गर्दे मराठी गर्दे मराठी. सो मीटिंग स्थगित करण्याआधी दोन गोष्टी मला नमूद करायच्या आहेत. म्हणजे आपण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच आपण सांगतो की डेडिकेशन लोकांचं आणि सगळ्या गोष्टी सांभाळून कसे लोक येतात वगैरे. तर त्यातलं एक उत्तम उदाहरण इथे आपल्या समोर आहे. आज मिलिंद आणि मानसी मिलिंद अँड मानसी त्याचबरोबर माझ्या माहितीप्रमाणे चित्राचा उद्या बर्थडे आहे. तू इंडियन कॅलेंडर प्रमाणे सो काल कोणाचा बर्थडे किंवा अॅनिव्हर्सरी झाली असेल, आज कोणाचा बर्थडे किंवा अॅनिव्हर्सरी असेल किंवा उद्या कोणाचा बर्थडे किंवा अॅनिव्हर्सरी असेल, ह्या सगळ्यांना आपण काय म्हणू शुभेच्छा देऊया. आणि आपल्याकडे केक करायची किंवा ते काय कॅन्डल कुंकर मारून भिजवायची प्रथा नसल्यामुळे आपण श्रीखंड आणि पोळीचं जेवण सगळ्यांनी आपण थँक्यू. बोला
कॉलेज चला So it's a private career college, it's a vocational teaching, and then exam center. So IITS self-prepare. So we are the largest exam centers across Canada. We have 19 full-time locations and 14 35 locations, 33 locations we hold exams on a Saturday. There are 19 locations you can go anywhere.